मी 5 मिनिट इथे बसू शकते का? हो हो, बस ना बेटा बस. मागे पोर गेले, परेशान दिसते बाई. काय झालं असं? बेटा काय झालं, तू मला जरा नाराजच दिसून राहिली. काही नाही आजी, असं थोडं थकली म्हणून बसली इथं. बेटा दुःख सांगितल्यानं मन हलकं होते. काय झालं सांग ना मला. काही नाही आजी, विचार केला होता खूप शिकून नोकरी करायची, म्हणून कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला गेली होती. हो का, इंटरव्ह्यू द्यायला गेली होती. कुठं राहते बेटा तू? ओ काकू, मी बाजूच्या खेड्यावर राहते आणि अमरावतीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला आली होती. मी अमरावतीत आली आणि माझी नाही का पर्सच चोरी गेली, काही पैसे पण होते. आता घरी कशी जाऊ आणि आईला काय सांगू, काही सुचत नाही आहे. ओ काकू, असं वाटत आहे जगातले सगळे दुःख माझ्याच वाटेला काऊन येते काय माहिती. बेटा असं कोणी आहे का जगात की त्याच्या जीवनात दुःख नाही म्हणून? कोण होय हे पोरगी? काय म्हणते हे? हो बाई, ते पोरगी तर राजुऱ्याची कुठली होय म्हणते. तिची पर्स पण चोरीला गेली, पैसे पण होते म्हणते त्याच्यात. तर इंटरव्ह्यू द्यायला आली होती ते. काकू, मला खरंच वाटते मी या सगळ्यात दुःखी आहे. का हो रत्नाबाई, तू इथं उभी आहे? त्या पोरीचं ऑपरेशन होतं, गेली नाही तू अजून? डॉक्टरनं सांगितलं की उद्या करेल म्हणून मी आजच्या दिवस घरीच थांबली. काय, तुमच्या मुलीचं ऑपरेशन? हो बेटा, उद्या माझ्या मुलीचे ऑपरेशन आहे. बरेच दिवसापासून माझ्याजवळ पैसे नव्हते ना, म्हणून जरा ऑपरेशन रेंगाळत चाललं होतं. तर उद्याचा दिवस दिला बाई आता. सॉरी काकू, माझ्या दुःखापेक्षा तुमचं दुःख खूप मोठं आहे. तुझ्याजवळ मोबाईल आहे का? मला एक फोन करायचा होता. हो बाई. काय नाही काकू, तुम्ही माझ्यासोबत बोलून माझं दुःख हलकं केलं. हे घ्या मोबाईल. बरं मालूबाई, मी एक फोन लावून येते का? बस इथंच. हे घे बेटा, फोन लावला मी. बरं, येतो काकू मी. अरे, 2000 रुपये आले. हे कोण पाठवले? रत्ना लांडगे. चल रत्ना, मी पण येतो त्या पोरीला पाहायला, सोबतच जाऊ आपण दवाखान्यात. हो चाल बरं. रत्ना म्हणजे रत्ना लांडगे ह्याच आहे. ओ काकू, हा बेटा, जा घरी तू आरामशीर. खरंच पैसा असल्यावर तर कोणीही मदत करते, पण पैसा नसूनही जो मदत करतो ना, तो व्यक्ती खूप महान असतो.